સુરતમાં આવેલી સમર્પણ ક્લાસીસ દ્વારા સતત 9મા વર્ષે શ્રી ગણેશજીની સ્થાપના કરવામાં આવી છે। આ પ્રસંગે અનેક નેતાગણ ઉપસ્થિત રહ્યા હતા। સતત 9 વર્ષથી સમર્પણ ક્લાસીસ દ્વારા શ્રી ગણેશજીની સ્થાપના કરવામાં આવે છે। આજે પ્રમુખ અતિથિ તરીકે લડ્ડુ ગોપાલ ગૌશાળાના પ્રમુખ શ્રી स्वामीजी हरिजीवन दासजी तथा श्रीमान छोटूभाई पाटिल पूर्व उपाध्यक्ष भाजपा सूरत शहर डॉक्टर दीनानाथ महाजन कॉर्पोरेटर श्री वॉर्ड नंबर 23 श्री प्रकाशभाई खेरनार कारोबारी सभ्य सूरत शहर श्रीमान पप्पू सिंहजी श्री गोकुल पाटिल सामाजिक कार्यकर्ता श्रीमान वसंत पाटिल सामाजिक कार्यकर्ता श्री किरण भाई चौधरी सामाजिक कार्यकर्ता कर्मयोगी सोसायटी में बेना प्रमुख श्री ना पुत्र राकेश भाई पाटिल तेमज मित्र परिवार और विद्यार्थी मित्र तेमज समर्पण कोचिंग क्लासीस विद्यार्थी उपस्थित रहा था। कैमरामेन हकीम शेख साथे वसीम हासमी नो रिपोर्ट, आजाद न्यूज सूरत। आज कर्मयोगी 2 मध्ये समर्पण क्लासेस द्वारा मंगलमूर्ती गणपती बाप्पा यांचं जे स्थापन त्या निमित्ताने सर्व विद्यार्थी मित्रांमध्ये मंचस्थ विद्यमान सर्व महानुभाव तेमज क्लासेसचे संस्थापक सर्व सर टीचर आणि आयोजन करते सर्वांना खूप माझा एक आशीर्वाद। भक्तांनो, आज खूप आनंद झाला। मोठे मोठे आयोजन आपल्या सुरत सिटीमध्ये आम्ही छटल्या म्हणजे लास्ट 27 तारखेपासून तर 7 तारखेपर्यंत खूप मोठे मोठे आयोजन पाहिले आणि खूप ठिकाणी आम्ही हजेरी दिली। पण समर्पण क्लासेसचे जे विद्यार्थी आणि हे जे सर्व मुलं आहेत त्यांना बघून खूप आनंद आणि आनंद यासाठी झाला तुमची ढोल वाजवण्याची एक कडा, छोटे छोटे बाळक असल्याने पण एक भगवंता प्रत्येची आस्था, एक तुमचे जे संस्कार आहेत ते संस्कार इथे मला कुठेतरी दिसून आले। मी पाहिले की हिंदू धर्मासाठी हिंदू धर्म संस्कृतीसाठी तुम्ही सज्ज आहोत। तुम्ही ह्या धर्माला पुढे नेण्यासाठी खूप सज्ज आहोत हे पाहून खूप आणि खूप मला आनंद झाला। आणि याच्या मागचं कारण तुमचे आई वडील आणि तुमचे शिक्षक, यामुळेच हे शक्य होतं, बाकी शक्य होत नाही। दुसरी गोष्ट खास मी यासाठी उभो झालो 2 शब्द बोलण्यासाठी की आपल्या तिथे गोकुळ जन्माष्टमीचा प्रोग्राम आपण 26 तारखेला लड्डू गोपाल गौशाळा मध्ये चंदनवनमध्ये आपण आयोजित केला होता। त्यामध्ये 11वी आणि 12वीचे मुलं, बरोबर आहे सर, 11वी आणि 12वीचे मुलं मुली तिथे आल्या होत्या। त्यांचा भाव बघून त्यांनी परमात्माला प्रसन्न करण्यासाठी तिथे जो रास गरबा खेळला तो पाहून माझं हृदय खूप गदगद झालं आणि त्यांना धन्यवाद देण्यासाठी आणि त्यांच्यामुळेच मी या मंडपामध्ये आज आलो आणि एक आमंत्रण आहे की दरवर्षी साहेबांना तर मी सांगितलं पण दरवर्षी वर्षातून एखादिक वेळा टाइम काढून आणि गौशाळाची व्हिजिट करा, एक पिकनिक सारखा प्रोग्राम करा, असा माझा एक आग्रहाचा तुम्हाला आमंत्रण आहे। परमात्माच्या चरणी प्रार्थना करेल की परमात्मा सर्वांना रिद्धी सिद्धी सहित विद्याशक्ती सहित सर्वांचं जीवन निर्विघ्नरित्या पूर्ण करो आणि खूप विद्या ह्या विद्यार्थ्यांना देव, ही परमात्माच्या चरणी प्रार्थना असतो। जय स्वामी महाराज।